मित्रांनो, मनपाच्या निवडणुका पार पडल्या. त्या समाजात सुधारणा करण्यासाठी होत्या. अशा सुधारणा जगात पैगंबर आणि सुधारकांनी केलेल्या होत्या आणि ते तसा प्रयत्न करत होते. निवडणूक हा त्याचा आधुनिक प्रकार आहे. असा कोण आहे की ज्याचा उद्देश आपली दावत प्रत्यक्षात अंमलात आणणे नव्हता? आणि असा कोण आहे की ज्याच्या दावतीच्या यशाने खरोखरच त्याला नेतृत्व प्रदान केले नाही? मग ही वस्तुस्थिती एवढी पुरेशी आहे का की कोणावर असा आरोप लावला जावा की तो मुळात सत्तेचा भुकेला होता, तो पक्ष सत्तेचा भुकेला होता, तो माणूस सत्तेचा भुकेला होता, त्याचा खरा उद्देश स्वार्थ होता? स्पष्ट आहे, वाईट प्रवृत्तीच्या आणि सत्याच्या शत्रूंशिवाय या प्रश्नाचे उत्तर कोणीही होय असे देणार नाही. खरी गोष्ट अशी आहे की स्वतःच्यासाठी सत्ता हवी असणे, स्वार्थासाठी सत्ता हवी असणे आणि एखाद्या नेक उद्देशासाठी जनतेच्या सेवेसाठी सत्तेची इच्छा बाळगणे या दोघांमध्ये आकाश पाताळा एवढा फरक आहे. हा फरक इतका मोठा आणि स्पष्ट आहे जितका दरोडेखोराच्या खंजिरात आणि डॉक्टरच्या शस्त्रक्रियेच्या चाकूत आहे. जर कोणी केवळ याच कारणावरून दरोडेखोर आणि डॉक्टर दोघांना एकसारखे ठरवले की दोघेही जाणून बुजून शरीरावर वार करतात आणि परिणामी दोघांच्याही हातात पैसा येतो, तर तो दोष फक्त विचार करणाऱ्याचा बुद्धीचा आहे. अन्यथा दोघांची नियत, काम करण्याची पद्धत आणि संपूर्ण चारित्र्य याच्यात इतका मोठा फरक असतो की सुज्ञ माणूस कधीही दरोडेखोराला डॉक्टर आणि डॉक्टरला दरोडेखोर समजण्याची चूक करणार नाही. माझ्या या विश्लेषणावर नक्कीच विचार करा. आपलं काय म्हणणं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा. आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.